अलिबाग तालुक्यातील नांगरवाडी गावात रमेश धुमाळ सरांनी बाप्पा सजावटीसाठी साकारला मानवी उत्पत्तीचा देखावा। अलिबाग तालुक्यातील नांगरवाडी गावातील प्राथमिक शिक्षक श्री रमेश धुमाळ सर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, शालेय सेवेबरोबरच जनजागृती, सामाजिक बांधिलकी, हाडाचे कलाकार अशा अनेक गुणांनी परिपक्व असलेले रमेश धुमाळ सर होय। 2024 हे वर्ष त्यांच्या गणेशोत्सवाचे 35वे वर्ष आहे आणि दरवर्षी आपल्या घरगुती गणपती आरास करीत असताना श्री गणेशाची पूजा, आरती, नैवेद्य केवळ याच चौकटीत न राहता वृक्ष संवर्धन, स्वच्छता अभियान, स्त्री भ्रूणहत्या यासारखे जनजागृतीचे विषय परखडपणे सजावटीत जनमानसात समजेल अशा स्वरूपात मोठ्या कल्पकतेने ते सादरीकरण करत असतात। यावर्षी गणपती सजावटीच्या माध्यमातून माणसाची गोष्ट म्हणजे माणसाची उत्पत्ती ते उत्क्रांती आणि आजच्या 21व्या शतकातील मानवाने जी क्रांती केली आहे याचे श्रेय फक्त आजच्या मानवालाच न देता आदिमानवालाही दिले आहे। आदिमानवाचे वास्तव्य, त्याने लावलेले शोध, अग्नीचा शोध, चाकाचा शोध हे सारे ज्ञान सर्वसामान्य माणसाला माहीत नसते। त्यामुळे चलचित्राच्या सहाय्याने देखावा सादर केला आहे। विशेष म्हणजे सजावट करताना पर्यावरणपूरक सजावटीकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे। पुठ्ठा, कागद, कलर वापरून पर्यावरणपूरक सादरीकरण करून समाजापुढे एकच नाही तर असे अनेक संदेश देण्याचे काम या सजावटीतून दिसून येत आहे। रमेश धुमाळ सरांचा गणपती देखावा पाहण्यासाठी पंचक्रोशीतीलच नाही तर दूरदूरवरून भाविक येत असतात आणि सरांच्या या कामगिरीचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा देत असतात। तसेच झी 24 तास, लोकशाही न्यूजसारखे नावाजलेले चॅनेल त्यांची मुलाखत घेण्यासाठी घरी येत असतात व दरवर्षी त्यांना गणेश सजावटीचे बक्षीसही मिळते। 2024 म्हणजे याही वर्षीचे गणपती सजावटीचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस रमेश धुमाळ सरांना मिळालेले आहे। सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। महामुंबईसह तृप्ती भोईर, नांगरवाडी, उरण। नमस्कार। गणपती मकर सजावट या गणपती सजावट मकर याच्या माध्यमातून यावर्षी मी मानवाची उत्क्रांती अर्थात आदिमानव म्हणजे माणसाची गोष्ट याचा इतिहास मांडलेला आहे। दरवर्षी मी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतो आणि यावर्षी मी एक वेगळा विषय घेतलेला आहे। आपण अभ्यासक्रमात शिकतो, शाळेत पाठ्यपुस्तकात शिकतो की मानवाची उत्क्रांती कशी झाली। आज आपण संगणकाच्या 21व्या युगात वावरत आहोत, परंतु आपला आदिमानव अर्थात 60 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर सजीव पाण्यामध्ये निर्माण झाल्यानंतर तेव्हापासून खऱ्या अर्थानं सजीवांची निर्मिती झाली आणि माणसाची जीवन पद्धत त्यावेळची कशी होती ह्या देखातून मी साकारलेला आहे। हे सांगताना मला आनंद वाटतो की गावातील, खेडेपाड्यातील जी सर्वसामान्य माणसं असतात त्यांना अजून माहिती नाही की आदिमानव कुठे होता, कसा होता, किती वर्ष गेली, ह्याची संपूर्ण इतिवृत्तांत मी ह्या मकर सजावटीतून मांडलेला आहे। आपण सण उत्सव नेहमीच साजरे करतो, पण लोक एकत्र आल्यानंतर लोकांना एक सामाजिक संदेश देण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे। अर्थात हे नेहमी जवळजवळ 35 वर्ष करत आलेलं आहे। या ठिकाणी मकर सजावट करत असताना प्रदूषण विरहित, पर्यावरणाला पूरक असेच घटकांचा वापर करून मी या ठिकाणी पुठ्ठा, कागद, कापड, स्वतः कलर काम करतो। पेंटर असल्यामुळं मला या सगळ्या सहज गोष्टी साध्य होतात। तर अशा प्रकारचा हा मी देखावा सादर केलेला आहे। या ठिकाणी या परिसरातील, या विभागातील बरेचसे लोक देवाचं दर्शन घ्यायला येतातच, परंतु ही माझी केलेली कला खूप